नमस्कार. प्लांट प्रोटीन की ॲनिमल प्रोटीन, इंटरनेटवर तर या विषयावर अक्षरशः एक युद्धच सुरू आहे, नाही का? पण आज आपण या सगळ्या गोंधळाच्या पलीकडे जाणार आहोत आणि विज्ञान काय म्हणताय ते एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हे चित्र तर अगदी ओळखीचं वाटत असेल, बरोबर? ऑनलाईन जगात बघा, एक गट म्हणतो की मसल्स बनवायचे असतील तर ॲनिमल प्रोटीनशिवाय पर्याय नाही. दुसरा गट म्हणतो नाही, आरोग्यासाठी तर प्लांट प्रोटीनच बेस्ट आहे. आणि या सगळ्या वादामुळे खरं काय आणि खोटं काय हे कळणंच मुश्किल होऊन बसतं. आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. इंटरनेटवरची ही सगळी भांडणं आहेत ना, ती चुकीच्या गोष्टीवर चालली आहेत. ही लढाई कोण जिंकलं याची नाहीये, तर खरी गोष्ट ही आहे की आपल्या शरीराला नक्की काय हवं आहे हे समजून घेण्याची. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण हे बघूया की हा ऑनलाईन वाद नेमका सुरू कुठून झाला आणि लोक इतकी टोकाची भूमिका का घेतात. बऱ्याचदा काय होतं, प्रोटीनकडे आपण फक्त एक आकड्यासारखं बघतो. दिवसाचे इतके ग्रॅम पूर्ण करायचे, शेक प्यायचा आणि विषय संपला. पण खरं सांगायचं तर गोष्ट इतकी सरळ नाहीये. ते प्रोटीन येतं कुठून, म्हणजे त्याचा सोर्स काय आहे, याचा आपल्या रिकव्हरीवर, मसल्सच्या वाढीवर आणि एकंदरीत आरोग्यावर खूप मोठा फरक पडतो. चला, आता हा वादविवाद थोडा बाजूला ठेवू आणि थेट विज्ञानाकडे वळूया. एक शब्द आहे, प्रोटीन क्वालिटी किंवा प्रोटीनची गुणवत्ता. याचा नेमका अर्थ काय होतो हे समजून घेऊया, कारण खरं सांगायचं तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच एका संकल्पनेत लपलेली आहेत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रोटीन क्वालिटी म्हणजे आपलं शरीर त्या प्रोटीनचा किती चांगल्या प्रकारे वापर करू शकतं. आणि हे फक्त दोन गोष्टींवर अवलंबून असतं. एक म्हणजे त्या प्रोटीनमध्ये कोणते ॲमिनो ॲसिड्स आहेत आणि दुसरं म्हणजे ते आपल्याला किती सहज पचतं. आता यातल्या दोन गोष्टी तर खूपच महत्त्वाच्या आहेत. पहिले म्हणजे एसेन्शियल ॲमिनो ॲसिड्स किंवा EAAs. हे असे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत जे आपलं शरीर स्वतः बनवू शकत नाही, ते आपल्याला बाहेरूनच घ्यावे लागतात. आणि यातलाच एक, ज्याचं नाव आहे ल्युसीन, तो तर मसल्स बनवण्याच्या प्रक्रियेसाठी एका स्विचसारखं काम करतो. तो ऑन झाला की मसल्स बनायला सुरुवात होते, म्हणजे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आता आपण या विश्लेषणाच्या अगदी मुख्य भागाकडे आलेलो आहोत. ॲनिमल प्रोटीन विरुद्ध प्लांट प्रोटीन यांची समोरासमोर तुलना करूया. पण ही तुलना कोणत्याही मतावर नाही, तर फक्त आणि फक्त वैज्ञानिक तथ्यांवर आधारित असेल. ॲनिमल प्रोटीन म्हणजे अंडी, चिकन, दूध हे कसं खूप कार्यक्षम आणि घन असतं. म्हणजे त्यात आपल्याला लागणारे सगळे 9 इसेन्शियल ॲमिनो ॲसिड्स एकदम भरभरून मिळतात. याउलट प्लांट प्रोटीनची गोष्ट थोडी वेगळी आहे. ते जास्त स्ट्रॅटेजिक किंवा धोरणात्मक आहे. म्हणजे काय, तर वेगवेगळे प्लांट सोर्स एकत्र करून आपण एक कंप्लीट ॲमिनो ॲसिड प्रोफाईल तयार करू शकतो. ॲनिमल प्रोटीन इतकं कार्यक्षम का मानलं जातं? कारण त्यात ल्युसीन, तो मसल्स बनवणारा स्विच, त्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि ते पचायलाही सोपं असतं. यामुळेच मसल्स बनवण्यासाठी, खास करून जेव्हा आपण कमी कॅलरीज घेत असतो किंवा वाढत्या वयात, ते खूप प्रभावी ठरतं. पण मग एक प्रश्न येतो, प्लांट प्रोटीनबद्दल हा गैरसमज पसरला कुठून, की ते म्हणे अपूर्ण असतं आणि मसल्ससाठी तर काहीच कामाचं नाही. तर आजचं विज्ञान सांगतं की ही समजूत पूर्णपणे कालबाह्य, म्हणजे आउटडेटेड झालीय. आणि यामागचं कारण आहे विविधता. हे खरं आहे की कुठल्याही एकाच प्लांट सोर्समध्ये सगळे ॲमिनो ॲसिड्स नसतात. पण जेव्हा आपण वेगवेगळं सोर्स एकत्र करतो तेव्हा ही कमतरता अगदी सहज भरून निघते. आपलं साधं डाळ भात घ्या किंवा राजमा आणि मका एकत्र खा, झाला, एक कंप्लीट प्रोटीन प्रोफाईल तयार होतं. बरं, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. मसल्स बनवण्यासाठी नक्की काय चांगलं? चला, याबद्दल विज्ञान काय म्हणतं ते बघू आणि ह्या गोंधळातून सत्य काय आहे ते शोधून काढूया. आणि आता जे समोर दिसतंय ना, ती गोष्ट कदाचित सगळ्यात महत्त्वाची आहे. अनेक स्टडीजमधून हेच सिद्ध झालंय की जोपर्यंत दिवसभरातलं एकूण प्रोटीनचं प्रमाण सारखं आहे, तोपर्यंत मसल्सची वाढ दोन्ही प्रकारच्या आहारात जवळजवळ सारखीच होते. प्रोटीन कुठून आलं यापेक्षा ते दिवसभरात किती घेतलं गेलं हे जास्त महत्त्वाचं आहे. हा तक्ता बघा, यावरून एकंदरीत चित्र एकदम स्पष्ट होतं. मसल्स वाढीसाठी ॲनिमल प्रोटीन प्रतिग्रॅम जास्त कार्यक्षम आहे, हे खरं. पण प्लांट प्रोटीनचं प्रमाण थोडं वाढवलं की तेही तितकंच चांगलं काम करतं. दुसरीकडे पोटाच्या आरोग्याचा विचार केला तर फायबरमुळे प्लांट प्रोटीनचा फायदा जास्त आहे आणि रिकव्हरी त्यासाठी तर दोन्हीही प्रभावीपणे मदत करतात. आणि हा मुद्दा तर गेम चेंजर आहे. प्रोटीन प्लांट आहे की ॲनिमल यापेक्षाही महत्त्वाचं हे आहे की त्याचा सोर्स कसा आहे. म्हणजे आपण ते कोणत्या स्वरूपात खातो. विचार करा, तळलेल्या टोफूमध्ये आणि नैसर्गिक डाळींमध्ये फरक आहेच की नाही. तसंच प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये आणि ताज्या माशामध्येही फरक आहे.
सोर्सची क्वालिटी महत्वाची आहे, कॅटेगरी नाही. तर मग आता या युद्ध आणि लढाईच्या मानसिकतेतून बाहेर पडूया आणि एका स्ट्रॅटेजिक विचाराकडे वळूया. याला आपण आपलं प्रोटीन टूलबॉक्स असं म्हणू शकतो. तर मग प्रश्न उरतो की खरंच यापैकी कोणती तरी एकच बाजू निवडणं गरजेचं आहे का? आणि याचं उत्तर आहे अजिबात नाही. कुठली तरी एक टोकाची भूमिका घेण्यापेक्षा एक संतुलित, एक बॅलन्स्ड आणि मिश्र दृष्टिकोन ठेवणं हेच बहुतेक लोकांसाठी सर्वोत्तम ठरतं. या प्रोटीन टूलबॉक्सच्या कल्पनेनुसार विचार केला तर दोन्ही प्रोटीन प्रकार हे वेगवेगळ्या कामासाठीची वेगवेगळी अवजारं आहेत. ॲनिमल प्रोटीन हे आपलं कार्यक्षमता आणि घनतेसाठीचं टूल आहे, तर प्लांट प्रोटीन हे पोटाच्या आरोग्यासाठी आणि फायद्याच्या न्यूट्रिएंटसाठीचं टूल आहे. दोन्हीची आपली जागा आहे. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, आपल्या शरीराला प्लांट किंवा ॲनिमल या शब्दांशी, या लेबल्सची काहीही घेणं देणं नाहीये. त्याला काय हवंय? त्याला हवेत आवश्यक अमिनो ॲसिड्स, दिवसभरातलं पुरेसं प्रमाण आणि सगळ्यात महत्त्वाचं सातत्य. त्यामुळे इंटरनेटवर वाद घालत बसण्यापेक्षा आपलं ध्येय काय आहे त्यानुसार हुशारीने आणि योग्य निवड करणं महत्त्वाचं आहे.